तर आज आलो होतो आम्ही माझ्या मोठ्या नंदेकडे. खूप दिवसांपासून त्यांचा आणि भाच्यांचा आग्रह चालू होता की या म्हणून, बिकॉज शिवान झाल्यापासून त्यांच्याकडे काही जाणं झालंच नव्हतं. आणि मग त्यांच्या चुलत सासू आहे, त्यांनाही भेटायचं होतं. मग म्हटलं चला जाऊया, दोन्ही होईल. तर हे आहे त्यांचं घर, खूप छान आहे आणि घरापुढे छान असं गार्डनिंग केलेलं आहे. त्यांचा मोठा मुलगा प्रणव, त्याला खूप आवड आहे, तो नेहमी काही ना काही करत असतो छान असं. आणि घरामध्ये बघताय एंट्रन्सला मस्त गणपतीची मूर्ती आणि हा आहे हॉल. तर ही आहेत त्यांची दोन मुलं, प्रणव आणि गणा बोलतो आम्ही त्यांच्या छोट्या मुलाला. आणि शिवांचं बघताय पुऱ्या तळण्याच्या झाऱ्याने मस्त भेळ खाण्याचं चालू होतं आणि नेहमीप्रमाणे इथेही आवडतं कार्टून. आणि हॉलमध्येच मस्त त्यांनी देवघर बनवून घेतलेलं आहे, छोटंसं, खूप छान आहेत. 2 बेडरूम्स आहेत, मस्त किचन, बाथरूम, टॉयलेट आणि वरती जाण्यासाठी टेरेस आहे, जाण्यासाठी बरीचशी जागा आहे वरती पण. आणि हा आहे किचन. त्या ह्या त्यांच्या सासूबाई आहेत, त्या पाणी पित आहेत त्या. आणि बाहेर किचनच्याही खूप बरीचशी जागा आहे वापरण्यासाठी, तिथेही छान गार्डनिंग केलेलं आहे. आणि सगळ्यात आवडलेली म्हणजे ही चूल, त्या कधी कधी त्याच्यावरती स्वयंपाक करतात. तर आज आम्ही आलो होतो म्हणून मस्त असा बेत होता मासवडीचा. त्यांनी खूप छान अशी रस्सा बनवून ठेवलेला होता मासवडीचा आम्ही येण्या अगोदरच. त्यांच्या हातालाही खूप जास्ती टेस्ट आहे. नॉनव्हेज तर त्या खूप जास्ती छान बनवतात. आणि बाकी फक्त आता वड्या बनवायचं राहिलं होतं मासवड्याचं. मग ते जे बेसन असतं ते हटून घ्यावं लागतं, ते राहिलं होतं. मग बाईंनी ते बेसन होतं ते हटायला घेतलं होतं. जशी बाईंच्या हाताला छान टेस्ट आहे तशीच आमच्या अक्कांच्याही. तर आम्ही त्यांना अक्का बोलतो, त्या सगळ्यात मोठ्या आहेत, सर्वच त्यांना अक्का बोलतात. नंतर मग बेसन छान शिजलं होतं, मग मासवड्या बनवायला घेतल्या होत्या बाईंनी. तर बाई आम्हाला दाखवत होत्या कशा बनवायच्या ते. तर जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी स्पेशली आमच्या इकडे मासवडी बनवली जाते. तर आम्ही नॉनव्हेज खात नाही, म्हणजे पूर्णपणेच बंद केलं आहे. त्यामुळे मग त्यांनी आमच्यासाठी मासवड्यांचा बेत केला होता आज. त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवली होती अगोदर, फक्त वड्या बनवायच्या राहिल्या होत्या. सारण वगैरेही त्यांनी बनवून घेतलं होतं. तर बघताय त्या प्लॅस्टिकच्या पेपरवरती छान असं पीठ छान थापून त्याच्यावरती सारण ठेवून, भरपूर असं सारण ठेवून वड्या बनवायला घेतल्या होत्या. आधी अक्कांनी करायला घेतल्या आणि नंतर मग मी म्हटलं चला मीही ट्राय करून बघते, मला जमते की काय. मी आधी एकदा ट्राय केलेली होती, तेव्हा पण जमली होती. तर म्हटलं चला, मग बाई पण म्हटल्या तू पण करून बघ, जमेल तुला. तर मी घेतलं मग करायला. तर बघताय छान अशी मासवडी जमली होती मला बनवायला. तर आमच्याकडे घाटी लोकांकडे मासवडी खूप आवडीने बनवली जाते. काही कार्यक्रम असेल, यात्रा असेल तर मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात. मग बासवड्या बनवून तयार होत्या. मग सर्वांनी छान असं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही भेटायला आलो होतो त्यांच्या चुलत सासूला. त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून. तर त्यांच्याकडे हा छोटासा ससा होता, शिवांशला खूप आवडला होता. तो एवढ्या उन्हामध्ये तिथेच जाऊन बसला होता. तर असा